युवा सेनेच्या आणखीन एका उमेदवाराचा विजय झालेला अल्पेश भोईर 1137 मतांनी विजयी झालेले आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व दिसतंय। 10 जागांपैकी 8 जागांवर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवा सेनेची मशाल दगदगताना दिसते। थेट जाऊया, वरुण सरदेसाई बोलतायत। आता दुसऱ्या पसंतीची मतं ही ट्रान्सफर होत आहेत। जशी जशी आम्हाला अपडेट येईल तशी तशी आम्ही तुम्हाला कळवू। आता उरलेल्या 2 जागांवर कसा काय निकाल येतो ते पाहूया। 10 पैकी 10 मी सकाळपासनं म्हणतोय की उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अति बोलण्यापेक्षा आपण निकालाची वाट पाहूया। त्यामुळे जे निकाल हाती आलेले नाहीत त्यावर मी बोलणार नाही। निकाल एवढे हाती आलेले आहेत, 8 जागांचे निकाल लागलेले आहेत। 8 पैकी 8 जागांवर आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना ही जिंकलेली आहे। काय वाटतं, काय कारण वाटतं की युवा सेनेचं वर्चस्व सिनेट निवडणुकीत पाहायला मिळतंय? नाही, मी परत एकदा सांगू इच्छितो की युवा सेना आतापर्यंत 8 पैकी 8 जागा जिंकलेली आहे आणि याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही अभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती, म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या, या वर्षीच्या स्थगित केल्या। आम्हाला न्याय जो काही मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला, माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला। ह्या लोकांना निकाल लावू नये म्हणून देखील एकदा नाही तर 2 वेळा न्यायालयामध्ये गेले। आधी उच्च न्यायालयामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले। आज मतमोजणीच्या दिवशी सुद्धा अभाविप कोर्टामध्ये गेली की निकालाला स्थगिती लावा। एवढी यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती का होती हे आता मला वाटतं महाराष्ट्राच्या देशाच्या समोर येतंय। कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं जे काय नुसती बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि आम्ही किती हुशार दाखवण्याचा जो काही प्रयत्न होता हा सगळा उघडा पडेल आणि युवा सेना इकडे क्लीन स्वीप करेल। त्यामुळे आतापर्यंत 8 जागा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।